नमस्कार. आता आपण जो टॉपिक पाहू तो आहे मल्टिप्लिकेशन बाय इक्वल नाईन. नाईन सिरीजच आहे, मी आधी सांगितलं. इक्वल नाईन, लेस नाईन आणि मोर नाईन हे तीन टॉपिक्स आपल्याला घ्यायचे. इक्वल नाईन मध्ये आपण काय पाहिलं, नाईन सिरीज मधले नंबर ऑफ डिजिट्स आणि ज्याला मल्टिप्लाय करायचं आहे त्यातले नंबर ऑफ डिजिट्स यांची संख्या सेम असायला पाहिजे. 10-12 प्रॉब्लेम्स आहेत, जवळपास 11 प्रॉब्लेम्स आहेत आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे. पहिले त्याच्या स्टेप्स आपण डिस्कस करू. पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं आहे की नाईनच्या सिरीजनी ज्या नंबरला आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे त्यातून एक सबट्रॅक्ट करायचा, वन सबट्रॅक्ट करायचा. किती मोठा डिजिट असला, व्हॉट यू हॅव टू डू इज जस्ट टू सबट्रॅक्ट वन फ्रॉम दॅट नंबर. त्या नंबर मधून किती सबट्रॅक्ट करायचा आहे, वन. आणि दुसरी स्टेप आहे, तो वन सबट्रॅक्ट केल्यानंतर जो रिझल्ट येईल तो रिझल्ट मधला प्रत्येक डिजिट हा 9 मधून मायनस करत जायचा. ठीक आहे, प्रॉब्लेम घेतो मी, तुमच्या लक्षात येईल. आता पहा इथे 46 मल्टिप्लाइड बाय 99. आता मी याला इक्वल 9 का बरं म्हटलं, या 99 मध्ये किती डिजिट्स आहेत, 9 सिरीज मध्ये 2 डिजिट्स आहेत आणि या 46 मध्ये किती डिजिट्स आहे, 2 डिजिट्स आहे. दोन्ही इकडे 2 डिजिट्स आहे, म्हणून आपण याला इक्वल 9 सिरीज म्हणतो. ठीक आहे, त्याला ही मेथड अप्लाय होते. मग आता काय करणार, पहिल्या स्टेपनुसार 99 सिरीजनी ज्या नंबरला आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे त्यातून 1 मायनस करायचा. म्हणजे 46 मधून मी 1 मायनस केला, 46 मधून 1 गेला, किती राहिला, 45. स्टेप 2 मध्ये मी काय करल, आता हा माझ्या पहिल्या स्टेप मधला आन्सर जे आहे 45 आणि दुसऱ्या स्टेप मधला आन्सर आहे माझं 99. आता मग मी काय करल, या 9 मधून हा 5 मायनस करणार आणि 9 मधून हा 4 मी मायनस करणार. ठीक आहे, 9 मधून 4 गेला 5, 9 मधून 5 गेला 4. ठीक आहे, हा पहिल्या स्टेपचा आन्सर ऍज इट इज तुम्हाला ऍज इट इज राहील. म्हणजे पहिल्या स्टेपचा आन्सर आपलं किती आलेला आहे, 45, ते ऍज इट इज ठेवायचं आणि नंतर प्रत्येक डिजिट हा जो आलेला आहे हा 9 मधून मायनस करायचा. मी 9 मधून 4 मायनस केला, 9 मधून 5 मायनस केला, तर इथे आलेला आहे 54. 9 मधून 4 गेला 5, 9 मधून 5 गेला 4. ठीक आहे, म्हणजे माझं टोटल आन्सर आहे 4554. हा पहिला जो 45 आला हा स्टेप 1 चा रिझल्ट आहे आणि 54 जो आलेला आहे हा आपला सेकंड स्टेपचा रिझल्ट आहे. आणखी भरपूर प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत, आयडियाज तुमच्या क्लिअर होते. 78 मल्टिप्लाइड बाय 99 काय करणार पहिल्या स्टेपमध्ये मेथड अप्लाय होते का पहिले चेक करायचं, नंतर मग आपण पुढच्या स्टेपला जाऊ. किंवा इथे 2 डिजिट्स आहे, इथे 2 डिजिट्स आहे, म्हणजे मेथड अप्लाय होते. काय करणार मग, 78 मधून 1 मायनस करणार, दॅट इज 77. लक्षात, म्हणजे पहिला आन्सर आपलं, पहिला पार्ट आपला आन्सरचा मिळाला, दॅट इज 77. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं आहे, 9 मधून 7 मायनस करायचा, 9 मधून 7 मायनस करायचा, 9 मधून 7 मायनस केलं 2, 9 मधून 7 मायनस केलं 2, हा झाला 2 आणि पहिला पार्ट मी आधीच सांगितलेला आहे, हा आपला पहिला पार्ट, दॅट इज 77. म्हणजे याचं आन्सर आलं 7722. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम घेऊ. 92 मल्टिप्लाइड बाय 99 मेथड अप्लाय होते का, यस मेथड अप्लाय होते. 2 डिजिट्स आहे 99 मध्ये, 9 सिरीज मध्ये, आणि 92 मध्येही 2 डिजिट्स आहे. मग काय करणार, पहिल्या स्टेप नुसार 92 मधून 1 मायनस केला, दॅट इज किती आलं, 91. म्हणजे पहिला पार्ट आन्सरचा आपला 91 आहे. दुसऱ्या पार्ट मध्ये मी काय करणार, 9 मधून हा 9 मायनस करणार, 9 मधून हा 1 मायनस करणार, 9 मधून 9 गेला 0, 9 मधून 1 गेला 8, 08. पहिला पार्ट काय आहे, पहिला पार्ट आहे 91, म्हणजे आपला आन्सर आहे 9108. एकदम सोपा आहे. ऍज अ टीचर तुम्हाला, म्हणजे ऍज अ स्टुडंट तुम्ही इझिली हे परफॉर्म करू शकता. ठीक आहे, 52 मल्टिप्लाइड बाय 99 अप्लाय होतं मेथड, कारण 2 डिजिट्स 9 सिरीज मध्ये, 2 डिजिट्स 52 मध्ये. मग आता काय करणार, पहिल्या स्टेप नुसार 52 मधून 1 गेला, 51 आला, मग हा पहिला आपला आन्सरचा पार्ट आला. आता 9 मधून 5 मायनस करा, 9 मधून 1 मायनस करा, 9 मधून 5 गेला 4, 9 मधून 1 गेला 8, दॅट इज 48. 9 मधून 5 गेला 4, 9 मधून 1 गेला 8, म्हणजे हा झाला सेकंड पार्ट 48 आणि त्याच्या आधी आपला पहिला पार्ट आलेला आहे 51. म्हणजे तुमचा आन्सर आहे 5148. आहे ना, सिंपल, एकदम सिंपल आहे, काही घाबरायचं नाही. थोडे मोठे प्रॉब्लेम्स मेथड अप्लाय होते, बिलकुल अप्लाय होते. कशी अप्लाय होते, 9 सिरीज मध्ये किती 9 आहे 3, 152 किती डिजिट्स आहेत 3, म्हणजे 9 सिरीज मध्ये 3 डिजिट्स आहे आणि इकडे सुद्धा 3 डिजिट्स आहे. त्यामुळे काय करणार, सेम 152 मधून 1 मायनस केला, दॅट इज 151. आता मायनस करा, काय कराल, 9 मधून 1 गेला,
त्यानंतर 9 मधून 5 मायनस करू, त्यामधून नंतर 9 मधून 1 मायनस करू. 9 minus 1 is 8. 9 minus 5 is 4. 9 minus 1 is 8. That is 8, 4, 8. आणि पहिला जो पार्ट आहे 151 तो ऍज इट इज ठेवायचा. म्हणजे माझं आन्सर आलं 151848. ही मेथड तुम्ही कितीही डिजिट्सला अप्लाय करू शकता. 152 मल्टिप्लाइड बाय 99. 999 डबल झालं वाटते प्रॉब्लेम होते. ठीक आहे, पुढे जाऊ. 697 मल्टिप्लाइड बाय 999 काय करा, 3 डिजिट्स इकडे आहे, 3 डिजिट्स इकडे आहे, मेथड अप्लाय होते. 697 minus 1 that is 696. अप्लाय, चेक करा. 9 मधून 6 गेला 3, 9 मधून 9 गेला 0, 9 मधून 6 गेला 3. बरोबर आहे. पहिला पार्ट काय आहे 696, म्हणजे आपलं टोटल आन्सर आहे 696303. इंटरेस्टिंग पार्ट आहे. किती मोठ्या डिजिट्सला तुम्ही अप्लाय करू शकता. 896 minus 999 काय कराल, -1, 895 आला, मायनस करा 895. 9 मधून 8 गेला 1, 9 मधून 9 गेला 0, 9 मधून 5 गेला 4, म्हणजे आपलं हा पार्ट आला 104 आणि पहिला पार्ट आपला आलेला आहे दॅट इज 895. म्हणजे तुमचा आन्सर आहे 895104. ठीक आहे. मग आता 762 मल्टिप्लाइड बाय 999 काय कराल, 762 मधून -1 कराल, आन्सर आला 761. आता इच 9 मधून हा मायनस कराल. 9 मधून 7 गेले 2, 9 मधून 6 गेला 3, 9 मधून 1 गेला 8. हा लक्षात, म्हणजे हा झाला 238 आणि पहिला पार्ट आपला आहे 761. सॉरी हा इथे लिहिताना 2 आलं, इथे आपल्याला पाहिजे होतं 761. ठीक आहे. तर मी पुन्हा लिहित नाही. आता इथे 761 आपल्याला ऍक्च्युली पाहिजे होतं. मी त्याला करेक्ट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे 761 पाहिजे होतं. ओके, सॉरी, प्रेझेंटेशन मध्ये थोडस टाइपोग्राफिकल एरर ही होती. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आता तुमच्या लक्षात आला असेल. पुढच्या प्रॉब्लेम कडे जाऊ आपण. 4 डिजिट आहे, मी आधीच सांगितलं. 4 डिजिटचा, 5 डिजिटचा, 6 डिजिटचा, 10 डिजिटचा, किती डिजिट्स मध्ये तुम्ही प्रॉब्लेमला सेम मेथड अप्लाय करू शकता. 1762 मल्टिप्लाइड बाय 9999. मग काय कराल, यातून 1 मायनस कराल, आन्सर आलं 1761. स्टेप 2 मध्ये काय आहे 9999. मग काय करणार, सेम. 9 मधून 1 गेला 8, 9 मधून 7 गेला 2, 9 मधून 6 गेला 3, 9 मधून 1 गेला 8 आणि पहिले नंबर ऍज इट इज दॅट इज 17618238. ठीक आहे. लास्ट प्रॉब्लेम कडे वळू. 4 डिजिट घेतलाय आणि या व्हिडिओ नंतर खाली एक्झरसाइज टाकलेली आहे. स्मॉल एक्झरसाइज आहे, बिग एक्झरसाइज ऍट लास्टला आहे. तर या स्मॉल एक्झरसाइजचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करून चेक करायचा आहे. एकदम आहे, टाइम लावून सॉल्व्ह करा, पटापट सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती फास्ट तुम्हाला हे कॅल्क्युलेशन परफॉर्म करता येतील. काय करावं लागेल, 2574 - 1 दॅट इज 2573. आता प्रत्येक मधून 9 मधून 2 मायनस करा, 9 मधून 5 मायनस करा, 9 मधून 7 मायनस करा, 9 मधून 3 मायनस करा. जे काही आन्सर येईल त्याच्यासमोर आपला पहिला पार्ट दॅट इज आहे 2573 तो ऍज इट इज ठेवा. आहे की नाही गंमत, एकदम इझी. तुम्ही साधारण दुसरी, तिसरीतल्याही, चौथीतल्याही, 4th स्टँडर्डच्याही मुलाला जर सांगितलं तर तो पटापट 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 हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. ठीक आहे स्टुडंट्स, एकदम इझिली घेऊ नका. फक्त आता मोर आणि लेस थोडस, मोर तरी थोडस मॅचिंग आहे, लेस मध्ये थोडस चेंज होते. त्यामुळे पुढचे व्हिडिओ पहा, नाही तर तुम्ही म्हणाल सर आम्ही हे सोडून देतो. डोंट स्किप इट. ठीक आहे, अँड डू द प्रॅक्टिस. थँक्यू सो मच.